नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 17 प्रकाशाचे परिणाम. प्रकाश. आता प्रकाश म्हणजे काय? ह्या प्रकाश म्हणजे उजेड. काय तर उजेड. प्रकाशाचे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रकाशामुळे मुलांनो आपल्याला सर्व वस्तू दिसतात. प्रकाशामुळे आपण म्हणजे सगळं जग पाहू शकतो. म्हणजे प्रकाशाचे महत्त्व किती आहे आपल्या जीवनामध्ये. मग आपल्याला प्रकाश कुठून मिळतो आणि प्रकाशाचे स्रोत कोणते आहेत आणि प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय आणि बिंदू स्रोत आणि विस्तारित स्रोतामुळे छाया कशा निर्माण होतात, म्हणजे छाया म्हणजे काय आणि बिंदू स्रोत आणि विस्तारित स्रोतामुळे छाया कशा निर्माण होतात. पुन्हा ग्रहण म्हणजे काय, तर ग्रहण जे सूर्यग्रहण आपल्याकडे होतात ना, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण ही कशी होतात यांच्याबद्दल माहिती आपण ह्या पाठामध्ये घेणार आहोत. पुन्हा शून्य छाया म्हणजे काय ते आपण ह्या पाठामध्ये पाहणार आहोत. पण मुलांनो, आजच्या सेशनमध्ये काय पाहणार आहोत आपण, तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की प्रकाश आपल्या जीवनामध्ये कसा महत्त्वाचा आहे आणि प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय आणि प्रकाशामुळे म्हणजे आपल्याला प्रकाश कसा दिसतो याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. प्रकाशाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, लाईट. आणि प्रकाशाला आपण रोजच्या भाषेत काय म्हणतो मराठीमध्ये, तर उजेड. काय तर उजेड. मुलांनो, प्रकाश जर नसता तर प्रकाश नसेल तर काय होईल, तर आपलं जीवन हे अंधकारमय होईल. म्हणजे आपल्याला काहीच दिसणार नाही. आपल्याला समोरच्या वस्तू सुद्धा, कुठल्याच वस्तू आपल्याला समोरच्या दिसणार नाही. म्हणजे प्रकाशाचे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रकाश जर नसेल तर काय होईल, तर वनस्पती सुद्धा जगणार नाहीत मुलांनो. जसे आपण जगणार नाही तसे काय होईल, तर आपल्याला जसा प्रकाश महत्त्वाचा आहे तसाच वनस्पतींना सुद्धा प्रकाश अतिशय महत्त्वाचा आहे. माहिती आहे ना, वनस्पती प्रकाशाच्या सहाय्याने काय करतात, त्या स्वतःचे अन्न स्वतः बनवतात. माहिती आहे ना, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये त्या काय करतात, तर प्रकाशाच्या सहाय्य, सूर्यप्रकाशाच्या मदतीने कार्बन डायऑक्साईड आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि प्रकाशाच्या सहाय्याने काय करतात, ते आपलं स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. आणि मग जर प्रकाशच नसेल तर मग त्या स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकतील का? मग वनस्पतींसाठी सुद्धा प्रकाश हा फार महत्त्वाचा आहे. आपल्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा तर आहेच. पुन्हा सुद्धा आपल्याला जे जीवन सकाळचे म्हणजे जे आपल्या शरीरासाठी, आपल्या हेल्थसाठी जे आवश्यक असणारे व्हिटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व ड हे आपल्याला दुसरं कुठून मिळत नाही, तर ह्या कोवळ्या सूर्यप्रकाशातूनच आपल्याला जीवनसत्व डी हे आपल्याला मिळतं. म्हणजे प्रकाशाचा आपल्या म्हणजे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे प्रकाश हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपल्या सजीवांच्या जीवनावर परिणाम करत असतो. आता मुलांनो, मला सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. कळलं काय विचारते? प्रश्न विचारते की आपल्याला हा आता प्रकाश कशापासून मिळतो सांगा बरं. आपण पाहिलं ना, आता प्रकाश कशापासून मिळतो तर तुम्हाला माहितीच आहे. तर मुख्य आपला नैसर्गिक जो प्रकाशाचा स्रोत आहे तो कोण आहे, तर सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. अजून कशापासून आपल्याला प्रकाश मिळतो, तर चंद्र, तारे ह्याच्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. म्हणजे हे काय आहे, तर हे नैसर्गिक स्रोत आहेत प्रकाश मिळण्याचे. प्रकाशाचे हे नैसर्गिक स्रोत आहेत. कुठले, तर सूर्य, रात्री दिसणारे तारे, चांद म्हणजे चंद्र आणि अजून सुद्धा जे काजवे पण दिसतात. माहितीये ना तुम्हाला, काजवे चमकतात रात्री आणि मग त्याचा प्रकाश पडतो. काजवे यांच्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो आणि मग हे नैसर्गिक स्रोत आहेत. मग सूर्य, चंद्र, तारे, काजवे, अँगलफिश हे काय आहेत, हनी मशरूम यांच्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो. आणि मग हे काय आहे, तर हे नैसर्गिक प्रकाशाचे स्रोत आहेत. आणि आपल्याला दुसरा प्रकाश कशापासून मिळतो सांगा बरं, तर बल्ब, ट्यूबलाईट, म्हणजे मेणबत्ती, कंदील, पण हे सगळं माणसाने बनवलेलं आहे की नाही. म्हणजे हे मानवनिर्मित आहे. आणि म्हणजे ह्यांना काय म्हणतात, हे जे मानवनिर्मित जे स्रोत आहेत त्यांना काय म्हणतात, तर प्रकाशाचे कृत्रिम स्रोत असे म्हणतात. म्हणजेच काय, तर लाईट, हॅलोजनचे दिवे, ट्यूबलाईट, बल्ब, मेणबत्त्या हे काय आहेत, तर हे प्रकाशाचे कृत्रिम स्रोत आहेत. आणि नैसर्गिक स्रोत कोणते आहेत, तर सूर्य, चंद्र, तारे. कळलं मुलांनो, म्हणजे प्रकाश किती महत्त्वाचा आहे आपल्याला. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते अजून. कळलं की सूर्यकिरण जेव्हा एखाद्या काचेच्या लोलकातून जातात, काय, तर सूर्यकिरण जेव्हा एखाद्या काचेच्या लोलकातून जातात तेव्हा लोलकाच्या दुसऱ्या बाजूकडून कोणकोणत्या रंगाचा पट्टा दिसतो
सांगा बरं. कोणता रंग म्हणजे कोणकोणत्या रंगाचा पट्टा दिसतो? जसं की तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. म्हणजे काय तर लोलकाच्या दुसऱ्या बाजूकडून इंद्रधनुष्याचे रंग दिसतात. कुठले? तर हे कुठले रंग आहेत? तर हे इंद्रधनुष्याचे रंग आहेत. म्हणजे इंद्रधनुष्याचे रंग दिसतात. प्रकाशामध्ये एकच रंग असतो का? तर नाही. प्रकाश हा अनेक रंगांनी मिळून बनलेला आहे. काय? तर प्रकाश हा अनेक रंगांनी मिळून बनलेला असतो. मुलांना तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तुमच्या घरी दुपारी वगैरे तुम्ही कधी हॉलमध्ये बसलेला असाल किंवा कुठे म्हणजे बसलेला असाल तर तुम्हाला छपराच्या फटीतून किंवा दाराच्या फटीमधून किंवा खिडकीच्या फटीमधून कधी प्रकाश येतो. आपले प्रकाश किरण येतात. मग त्या प्रकाशाचे कधी तुम्ही म्हणजे निरीक्षण केले आहात का? तुम्हाला काय दिसतं बरं त्या प्रकाशामध्ये? सांगा बरं. तर तुम्हाला त्या प्रकाशामध्ये काय दिसतं? आपल्याला काय दिसतात त्या प्रकाशामध्ये? फटीतून येणाऱ्या प्रकाशामध्ये तर आपल्याला काय म्हणतात त्या प्रकाशझोतामध्ये धुलीकण दिसतात. आणि त्या धुलीकणामुळेच आपल्याला तो प्रकाश दिसतो मुलांनो. कशामुळे दिसतो? तर जे धुलीकण येतात त्याच्यामध्ये माहिती खूप धुलीकण तरंगत असतात आणि मग त्या कणामुळे आपल्याला प्रकाश दिसतो. आता मुलांनो मला तुम्ही सांगा की हिवाळ्यामध्ये वगैरे तुम्ही धुकं पाहिलं आहेत का तुम्ही कधी? धुकं जेव्हा तुम्ही हिवाळ्यात कधी कुठे सकाळी वगैरे फिरायला गेलेला असाल गाडी घेऊन, धुक्यातून गाडी जाताना काय होतं आपल्याला तुम्ही कधी फिरायला गेलात का हिवाळ्यामध्ये जेव्हा सगळ्याकडे धुकं असतं आणि म्हणजे आपल्याला समोरचं काहीच दिसत नाही. मग तेव्हा गाडीचे सगळ्यांच्या लाईट्स लागलेले असतात ना, दिवे लावतात की नाही, आणि मग त्या दिव्यांच्या आपल्याला काय दिसतो? दिव्यांचा प्रकाशझोत दिसतो. त्या प्रकाशझोतामध्ये काय दिसतं मुलांनो? तर त्या प्रकाशझोतामध्ये धुलीकण तरंगताना दिसतात. काय दिसतात? तर धुलीकण तरंगताना आपल्याला दिसतात. त्यामुळेच तर आपल्याला तो प्रकाश दिसतो. कळलं? त्या धुलीकणामुळेच काय दिसतो? आपल्याला प्रकाश दिसतो. मुलांना तुम्ही पाहिलं का सायंकाळी वगैरे आकाशामध्ये वेगवेगळ्या रंगछटा दिसतात. मग त्या कशामुळे दिसतात आपल्याला? तर त्या सुद्धा आपल्याला प्रकाशामुळेच दिसतात. काय कशामुळे? तर त्या सुद्धा आपल्याला प्रकाशामुळेच दिसतात. उपग्रहाने काढलेली छायाचित्र पाहिली की त्यात आपल्याला पृथ्वीचा रंग कुठला दिसतो? आपण जेव्हा नेहमी कधी पण तुम्ही चित्रात म्हणजे ड्रॉइंगमध्ये जेव्हा तुम्ही पृथ्वी बघता किंवा काढता तेव्हा तुम्ही पृथ्वीचा रंग कुठला काढता? तर निळा रंग काढतो. कुठला? निळा असते ना. मग उपग्रहातून काढलेली छायाचित्र पाहिली की त्यात पृथ्वी आपल्याला कशी दिसते? तर निळसर रंगाची दिसते. आणि मग हे कशामुळे दिसते? तर हे प्रकाशामुळेच होते. कशामुळे? तर हे प्रकाशामुळेच होते. प्रकाशामुळे आपण रंग तसेच सभोवतालच्या वस्तू सुद्धा पाहू शकतो. काय? तर प्रकाशामुळे आपण रंग तसेच सभोवतालच्या वस्तू पाहू शकतो. कळलं तुम्हाला की आपण कशामुळे सभोवतालच्या वस्तू किंवा रंग पाहू शकतो? तर प्रकाशामुळे. मग प्रकाशाचे स्थान आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. आता प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. काय? प्रकाशाचे विकिरण. मुलांना आता आपण प्रकाशाबद्दल माहिती पाहिली. प्रकाशाचे स्रोत कोणते आहेत ते आपण पाहिले ना. आता आपण प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय? म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ते स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता विकिरण म्हणजे काय मुलांनो? तर विकिरण म्हणजे विखुरणे किंवा वेगवेगळे होणे. काय? तर विखुरणे किंवा वेगवेगळे होणे. प्रकाश किरण हा अनेक रंगांनी बनलेला असतो. कशापासून बनलेला असतो मुलांनी? आता आपण पाहिलं की नाही मगाशी जेव्हा प्रकाश किरण लोलकातून जातो तेव्हा त्याच्या दुसऱ्या बाजूला इंद्रधनुष्यासारखे रंग दिसतात ना. इंद्रधनुष्याचे सारखे नाही, इंद्रधनुष्याचेच रंग दिसतात. म्हणजे प्रकाश किरण हा काय आहे? तर अनेक रंगांनी बनलेला असतो. विकिरण म्हणजे काय? तर किरणातील घटक वेगळे होणे. काय? तर किरणातील घटक हे वेगळे होणे. प्रकाश हा कशाने बनलेला असतो? तर प्रकाश हा वेगवेगळ्या रंगाने बनलेला असतो. जे इंद्रधनुष्याचे 7 रंग आपण मगाशी बघितले त्या रंगाने बनलेला असतो. मग विकिरण म्हणजे काय? तर किरणातील घटक वेगळे होणे. मुलांना तुम्हाला माहिती आहे का? प्रकाश किरण जेव्हा स्थायू, वायू किंवा द्रव यांच्या सूक्ष्मकणावर आदळले की प्रकाश किरणातील घटक वेगळे होतात किंवा विखुरले जातात. म्हणजे प्रकाशाचे विकिरण होते. म्हणजेच काय? तर प्रकाश किरण स्थायू, वायू किंवा द्रव
यांच्या सूक्ष्म कणावर आढळले की प्रकाश किरणातील घटक काय होतात तर वेगळे होतात किंवा विखुरले जातात. मग प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय समजलं तुम्हाला? विकिरण म्हणजे काय तर वेगळे होणे किंवा विखुरणे. विकिरण म्हणजे किरणातील घटक वेगळे करणे. काय तर किरणातील घटक वेगळे करणे. प्रकाश हा अनेक रंगांनी मिळून बनलेला आहे. प्रकाश किरण जेव्हा स्थायू, वायू किंवा द्रव यांच्या सूक्ष्म कणांवर आढळले की प्रकाश किरणातील घटक काय होतात तर वेगळे होतात. कळलं? किंवा विखुरले जातात. तर प्रकाशाचे विकिरण पाहण्यासाठी आपण एक कृती करूया. मग त्याच्यावरून तुम्हाला समजेल प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय. पण आता बघा, प्रकाशाचे विकिरण आपण आता पाहिलं. विकिरण म्हणजे काय तर घटक वेगळे होणे किंवा विखुरणे. किरणातील घटक वेगळे होणे, स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता आपण त्याच्यासाठी एक छोटासा प्रयोग करूया. प्रकाशाचे विकिरण समजण्यासाठी काय करायचं आपल्याला एक छोटासा प्रयोग करूया. त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे मुलांनो? तर हे बघा, हे चंचुपत्र. काय आहे? हे एक चंचुपत्र लागणार आहे आणि एक लेझर पॉइंटर लागणार आहे. काय लागणार आहे आपल्याला? तर हा बघा, हा लेझर पॉइंटर दिसतो तुम्हाला इथे. डायोड लेझर म्हणतात त्याला. पाणी लागणार आहे. ह्या चंचुपात्रामध्ये पाणी लागणार आहे आपल्याला आणि दूध लागणार आहे किंवा दूध पावडर लागणार आहे आणि चमचा लागणार आहे आणि ड्रॉपर इत्यादी. कळलं? काय काय लागणार आहे आपल्याला साहित्य? तर काचेचे चंचुपात्र, लेझर पॉइंटर, डायोड लेझर म्हणतात, पाणी, दूध किंवा दूध पावडर, चमचा, ड्रॉपर इत्यादी. आता कृती काय करायची आपल्याला? तर मुलांना काय करायचंय माहिती का? ह्या काचेच्या चंचुपात्रामध्ये काय करायचं आपल्याला? स्वच्छ पाणी घ्यायचंय. काय घ्यायचं आहे? स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यात लेझर किरण सोडून पाण्यात प्रकाश जो दिसतोय की ते पाहायचंय. ह्याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये म्हणजे चंचुपात्रामध्ये आपण स्वच्छ पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये लेझर किरण सोडून पाण्यात प्रकाश डोस दिसतो का ते पाहायचं आहे. पण आपल्याला प्रकाश दिसतो का? तर नाही दिसत मुलांनो. स्वच्छ पाण्यामध्ये प्रकाश झोत दिसत नाही. मग आता काय करायचं माहितीये का? आता ड्रॉपर आहे ना आपल्याकडे. मग ड्रॉपरने दुधाचे काही थेंब पाण्यात टाकायचे. काय करायचं? ड्रॉपरने दुधाचे काही थेंब ह्या पाण्यामध्ये, चंचुपात्राच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि हे चमच्याने हे ढवळायचं, म्हणजे स्टर करायचं. काय करायचं? ते पाणी, दुधाचे थेंब स्टर करायचे. मग ते पाणी आपल्याला गढूळ झालेलं दिसेल का? कारण आपण त्याचं दुधाचं म्हणजे दूध टाकलं. दूध टाकल्यामुळे काय होतं तर पाणी गढूळ झालेलं दिसेल. आता आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये लेझर पॉइंटर सोडायचं आहे. काय? तर आता आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा लेझर पॉइंटर सोडायचं आहे. मग प्रकाश किरणाचे अस्तित्व दाखवेल, म्हणजे आपल्याला प्रकाश झोत दिसेल. या गढूळ पाण्यामध्ये आपल्याला प्रकाश झोत दिसेल. पण आपण जेव्हा स्वच्छ पाणी होतं तेव्हा आपण जेव्हा लेझर किरण सोडले तर आपल्याला प्रकाश झोत दिसला नाही. प्रकाशाची झोत दिसली नाही. परंतु आपण जेव्हा ह्या पाण्यामध्ये दूध टाकलं, दुधाचे काही थेंब टाकले, तेव्हा हे पाणी गढूळ झालं आणि मग जेव्हा आपण त्याच्यामध्ये पुन्हा लेझर किरण सोडले तर आपल्याला प्रकाश झोत दिसली. असं का होतं ते आपण आता बघूया. आता साध्या पाण्यात आपल्याला असा प्रकाश झोत आपल्याला दिसला नाही, परंतु थोड्या गढूळ पाण्यात प्रकाश झोत स्पष्टपणे दिसतो. कारण का? तर पाण्यामध्ये काय तरंगतंय? पाण्यावर तरंगणाऱ्या दुधाच्या सूक्ष्म कणांवर प्रकाश किरण आढळून इकडे तिकडे विखुरले जातात. काय होतं तर आपण दूध मिक्स केलं की नाही, आपण त्याच्यामध्ये दूध टाकलं, मग दुधाचे जे सूक्ष्म कण होते ते सूक्ष्म कणांवर काय झालं तर प्रकाश किरण आढळून काय होतात तर प्रकाश किरण आढळून इकडे तिकडे विखुरले जातात. आणि मग हे विखुरलेले किरण काय होतात? हे विखुरलेले किरण आपल्या डोळ्यात शिरल्यास आपल्याला प्रकाशाची झोत दिसते, म्हणजे प्रकाशाची जाणीव आपल्याला होते. कळलं तुम्हाला? काय होतं तर जेव्हा आपण साधं पाणी घेतलं आपण चंचुपात्रामध्ये स्वच्छ, तेव्हा आपण त्याच्यामध्ये हा लेझर पॉइंट सोडला तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रकाश झोत दिसली नाही. परंतु जेव्हा आपण ह्या पाण्यामध्ये, चंचुपात्रामध्ये जेव्हा आपण दूध टाकलं, काय टाकलं? दुधाचे थेंब टाकले, तेव्हा हे पाणी गढूळ झालं आणि मग काय झालं? आणि मग आपण पुन्हा किरण सोडले, लेझर किरण सोडले, त्याच्यानंतर आपल्याला प्रकाश झोत दिसली. असं का झालं? तर दुधातील सूक्ष्म कणांवर प्रकाश किरण
किरण काय झालं, आदळलं. प्रकाश कणांवर म्हणजे सूक्ष्म कणांवर प्रकाश किरण आदळून काय झालं, ते इकडे तिकडे विखुरलं. आणि मग ते विखुरलेले किरण आपल्या डोळ्यामध्ये शिरल्यास आपल्याला काय झालं, तर प्रकाशाची झोत आपल्याला दिसली. मग कळलं तुम्हाला प्रकाशाचे विकिरण कसे होते ते. काय होतं प्रकाशाचे विकिरण होताना, तर सूक्ष्म कणांवर प्रकाश किरण आदळतात आणि मग त्याच्यामुळे ते प्रकाश किरण काय होतात, ते विखुरतात आणि मग आपल्याला प्रकाश झोत आपल्याला दिसते. समजलं मुलांनो. आता आपण प्रकाशाचे विकिरण पाहिलं. विकिरण म्हणजे कसं आपण ते पाहिलं, एका प्रयोगाद्वारे पाहिलं की नाही. आपण एका चंचोपात्रामध्ये पाणी घेतलं, जेव्हा स्वच्छ पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये किरण सोडले तर आपल्याला प्रकाशझोत दिसली नाही. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये दूध टाकलं तेव्हा काय झालं, तर ते पाणी गढूळ झालं आणि मग आपण किरण सोडले तर आपल्याला त्याच्यातून प्रकाशझोत दिसली. कारण का, तर जे दुधाचे किरण जे सूक्ष्म कण होतं त्याच्यावर काय होतं, तर प्रकाशाचे किरण आदळून काय होतात, ते विखुरले जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रकाशझोत दिसते. मग आपण हीच कृती मुलांनो दुधाऐवजी मीठ घालून पण आपण ते करू शकतो आणि मग किरण सोडून आपल्याला प्रकाशझोत दिसते का, ते आपण पाहू शकतो. साखर आणि अपमार्जके म्हणजे डिटर्जंट पावडर. अपमार्जक चूर्ण म्हणजे काय, तर डिटर्जंट पावडर. अशा वेगवेगळ्या चंचोपात्रांमध्ये हे घ्यायचं, म्हणजे एक मिठाचं पाणी घ्यायचं, एक साखरेचं पाणी घ्यायचं. एका चंचोपात्रामध्ये अपमार्जक म्हणजे डिटर्जंट पावडर पाण्यात मिसळून म्हणजे अशी वेगवेगळी चंचोपात्र घ्यायची आणि त्यात सोडलेला लेझरचा प्रकाश दिसतो का याचे निरीक्षण करायचं. तर ह्या सगळ्या म्हणजे ज्या मिश्रणांमध्ये आपल्याला प्रकाशझोत दिसतो. कारण का, कारण याच्यावर जे सूक्ष्म कण असतात त्याच्यावर काय होतात, तर त्याच्यावर प्रकाश किरण आदळून काय होतात, तर ते प्रकाश किरण विखुरतात. कळलं. आता मुलांना सूर्य उगवल्यावर आपला सर्व परिसर कसा दिसतो, तर सकाळी आपल्याला सर्व म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो त्याच्यानंतर आपला सर्व परिसर कसा दिसतो, तर प्रकाशमय दिसतो, प्रकाशित दिसतो. आकाशाचा सर्व भाग उजळलेला दिसतो. आता हे कशामुळे होतं, तर हे हवेतील रेणू, धुलीकण व इतर सूक्ष्म कणांमुळे होतं. मग त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा ते प्रकाश किरण सूर्य उगवतो आणि त्याचे प्रकाश किरण हे हवेमध्ये असणारे जे धुलीकण, वेगवेगळे वायू आहेत त्यांचे रेणू व इतर सूक्ष्म कणांवर आदळतात आणि आदळून काय होतात, ते हे प्रकाश किरण विखुरतात आणि मग ते आपल्या डोळ्यात शिरून आपल्याला सगळा प्रकाश दिसतो. कळलं. काय दिसतो, तर आपल्याला सगळा प्रकाश दिसतो. मुलांनो, हेच सूर्यप्रकाशाचे हवेतील विविध घटकांच्या सूक्ष्म कणामुळे झालेले विकिरण होय. कळलं. सूर्यप्रकाशाचे हवेतील विविध घटकांच्या सूक्ष्म कणांमुळे झालेले हे विकिरण होय. पृथ्वीवर जर वातावरण नसतं, कळलं, वातावरण म्हणजे काय, हवा. हवेमध्ये तुम्हाला तर हवा माहिती आहे, हवेमध्ये वेगवेगळे वायू असतात, धुलीकण असतात वेगवेगळे. त्याच्यामुळे काय, जर पृथ्वीवर जर वातावरण नसतं म्हणजे हवा नसती, तर हवा नसते तर वायू नसते, त्याच्यामध्ये धुलीकण नसते. मग त्यामुळे काय, तर आपल्याला काय दिसतं, तर आकाश सुद्धा दिवसा आपल्याला काळे दिसले असते. कसे, तर आकाश आपल्याला दिवसा काळे दिसले असते. कारण का, ह्यात ज्या सूक्ष्म कणांच्या घटकांवर काय होतं, विविध घटकांच्या सूक्ष्म कणामुळे आपल्याला काय होतात, तर प्रकाश किरण आदळतात आणि मग विखुरतात आणि मग आपल्याला प्रकाश दिसतो. आणि समजा हे जर वातावरणच नसते म्हणजे धुलीकण नसते, हे काहीच नसतं, तर मग आपल्याला प्रकाश दिसला नसता, म्हणजे प्रकाशाचे विकिरणच झाले नसते आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रकाश दिवसा दिसला नसता. फक्त आपल्याला थेट सूर्य दिसला असता. काय दिसला असता आपल्याला, तर थेट सूर्य दिसला असता. पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाणाऱ्या अग्निबाण आणि उपग्रहावरून केलेल्या निरीक्षणावरून याचा पडताळा आलेला आहे. कळलं. काय, तर सूर्यप्रकाशाचे हवेतील विविध घटकांच्या सूक्ष्म कणामुळे झालेले विकिरण होय, म्हणून आपल्याला प्रकाश दिसतो. आणि जर वातावरण नसते तर काय झालं असतं, तर आपल्याला पूर्ण काळा दिवस काळे दिसले असते आणि फक्त सूर्य दिसला असता. कळलं. तर मुलांना आज आपण काय शिकलो, तर आपण पाहिलं की प्रकाश म्हणजे उजेड प्रकाशाला आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रकाशामुळे आपण जसे वनस्पती, प्राणी सगळ्यांसाठी प्रकाश हा फार महत्त्वाचा आहे. मग आपल्याला प्रकाश कसा दिसतो, तर आपल्याला एखाद्या फटीतून किंवा एखाद्या याच्यातून जेव्हा प्रकाश दिसतो, म्हणजे तो जेव्हा आपल्याला त्या प्रकाशझोत दिसतो आणि त्या प्रकाशझोतामध्ये आपल्याला काय दिसतं, तर धुलीकण दिसतात आणि त्या धुलीकणामुळे आपल्याला काय दिसतो, तर प्रकाश दिसतो. प्रकाशामुळेच आपल्याला विविध रंग दिसतात,
सभोवतालच्या सगळ्या वस्तू दिसतात. आणि आता प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय ते आपण पाहिलं. तर विकिरण म्हणजे विखुरणे किंवा काय होतं तर आपल्याला प्रकाशाचे म्हणजे प्रकाशातील जे किरणांचे घटक आहेत हे सूक्ष्म कणांवर, कुठल्या पण स्थायू, द्रव किंवा वायू अवस्थेतील पदार्थांच्या सूक्ष्म कणांवर जर ते आदळले तर काय होतात ते प्रकाश किरणातील घटक हे प्रकाश किरण काय होतात विखुरतात आणि मग तो प्रकाश आपल्याला आपल्या डोळ्यांना दिसतो. आपल्याला म्हणजे आपले ही पृथ्वीवर आपल्याला रोज जी प्रकाश दिसतो हे तो पण कशामुळे दिसतो तर हवेमध्ये वातावरणामध्ये असलेल्या विविध घटकांच्या सूक्ष्म कणांमुळे आपल्याला म्हणजे काय होतं तर प्रकाश किरणाचं विकिरण होतं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला प्रकाश दिसतो. मुलांना आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा प्रकाशाचे विकिरण पाहणार आहोत. पण आपण एका दुसऱ्या प्रयोगाद्वारे कसं होतं प्रकाशाचे विकिरण, कशा प्रकारे होतं हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद.